बकासूर प्रकरणानंतर भटकत भटकत पांडव उत्कोचिक तीर्थाला गेले। धौम्य ऋषींना भेटून त्यांनी आपल्या पौरोहित्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली। तिथूनच पुढे पांडव कांपिल्य नगरात येऊन एका कुंभाराच्या घरी त्याच्या कार्यशाळेत ब्राह्मण वेशात गुप्तपणे राहू लागले। पूर्वीप्रमाणेच भिक्षेवर उदरनिर्वाह करू लागले। पांचाल नरेश यज्ञसेनाने द्रोणाचार्यांकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सुयोग्य पुत्र व्हावा याकरता यज्ञ केला। त्यात शक्तिशाली दृष्टद्युम्न आणि अलौकिक सौंदर्य असलेली द्रौपदी प्राप्त झाली। याच आपल्या अतिसुंदर मुलीचं स्वयंवर राजा यज्ञसेनाने मांडलं। भव्य सुशोभित मंडप उभारला होता। एका टोकाला स्वतः राजा द्रुपद सिंहासनावर बसला होता। मंडपाच्या टोकाला नागरिकांची बसण्याची सोय होती। त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या समुदायात पांडव येऊन बसले। राजांच्या समुदायात बसलेल्या कृष्ण आणि बलराम यांनी पांडवांना अचूक ओळखले। मांडवाच्या मध्यभागी एका स्तंभाच्या भोवती हौदात पाणी भरलेलं होतं। खांबाच्या वर एक चक्र फिरत होतं। त्या चक्राच्या वर एक मत्स्य होता, मासा। पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाकडे पाहून त्या माशाच्या डोळ्याचा जो भेद करेल त्याला द्रौपदी माळ घालणार होती। दृष्टद्युम्न आपली लाडकी बहीण द्रौपदी हिला घेऊन आला। द्रौपदी हातात फुलांची वरमाला घेऊन नखशिकांत वधूवेशात होती। दृष्टद्युम्नाने उपस्थित राजांचे स्वागत करून स्वयंवराचा पण समजावून सांगितला। एका मागून एक राजे आणि राजकुमार उठून आपले बल आणि कौशल्य आजमावून गेले, पण कोणालाच लक्ष्यभेद साधता आला नाही। दुर्योधनाने खून करताच कर्ण उठला। उद्दामपणे तो लक्षाजवळ आला। कर्णाने धनुष्य सिद्ध केले। तो बाण सोडणार एवढ्यात द्रौपदीचा आवाज मंडपात निनादला, मी सूतपुत्राला वरमाला घालणार नाही नाही। कर्णाने एकदा आकाशाकडे पाहिले। धनुष्य जमिनीवर फेकून तो जागेवर जाऊन बसला। मंडपात अस्वस्थता पसरली। अखेर ब्राह्मण वेशातील अर्जुन उठला। संथपणे चालत तो लक्षाजवळ आला। धनुष्याला वंदन करून त्यानं ते डाव्या हाताने सहज उचललं, सिद्ध केलं। नजर आणि मन लक्ष्यावर केंद्रित करून बाण त्याने सोडला। अचूक लक्ष्यभेद झाला। टाळ्यांच्या गडगडाटाने मांडव गुंजला। द्रौपदीने त्याला वरमाला घातली। क्षत्रिय राजकन्या ब्राह्मणांनी जिंकलेली पाहून क्षत्रिय राजे खवळले। त्यांनी द्रुपदाला दूषणे दिली आणि ते शस्त्रे घेऊन अर्जुनावर धावले। अर्जुनाने तेच धनुष्य सिद्ध केलं आणि बाणांची वृष्टी सुरू केली। चपळाईने भीम त्याच्या सहाय्यासाठी आला। द्रौपदीला घेऊन नकुल आणि सहदेव मंडपाबाहेर निघून गेले। द्रौपदीकडून अपमानित झालेला कर्ण जास्त द्वेषाने लढत होता। अखेर कृष्णाने मध्यस्थी केली आणि साऱ्यांना शांत केले।